बघा, पेपरात येण्यासाठी सगळे शिकतात, वापरात येण्यासाठी कोणी शिकत नाही. खूप साऱ्या गोष्टी आम्हीही शिकलो शाळेमध्ये. 10वी ला असताना आम्हाला करणी नावाचा विषय होता. 33 का 36 सूत्र होती, तोंडपाठ होती, कुठं कुठं वापरायची आजपर्यंत कळत नाही. पेपरामध्ये मार्क पाडण्यासाठी त्याचा उपयोग झाला, पण जीवनामध्ये वापरात कसं ते ज्ञान आणून कसं उन्नती साधायची हे कळलं नाही. बघा, ही शिक्षण व्यवस्था माझं असं मध्ये लॉर्ड मेकॉलेनी बनवली होती भारतामध्ये, आणि तिचा एकच उद्देश होता, ते म्हणजे काय, स्किल्ड वर्कर बनवणं, स्किल्ड गुलाम बनवणं. आपल्याला फक्त तयार केलं जात आहे गुलामगिरी करण्यासाठी. लहानपणापासून सोसायटी पण तेच सांगते, आईवडील पण तेच सांगतायत, सगळे सांगतायत की तुला नोकरी करायची, चांगले मार्क पडले तर तुला चांगली नोकरी मिळेल. आणि हा जो दृष्टिकोन आहे, नोकरी तर मिळून जाते किंवा काहीतरी कमवायला माणूस शिकतो, पण कमवलेल्या पैशाचा कसा वापर करायचा, त्या पैशाला कसं कंपाऊंडिंग करायचं, किंवा तो वाचवायचा कसा, वाढवायचा कसा, आणि त्याच्याकडून काम करून घेऊन आपण कसं चांगलं जीवन जगायचं, याच्याबद्दल कोणीच शिकवत नाही. पहिली गुरुकुल पद्धती होती, जिथं सगळ्या काही गोष्टी शिकवल्या जायच्या. रिलेशन बद्दल शिकवलं जातं, नातेसंबंध कसे जपले पाहिजेत, हेल्थ कशी चांगली ठेवली पाहिजे, तुम्ही अर्थ ज्ञान दिलं जायचं. लोक शब्द साक्षरता म्हणतो, अर्थ साक्षर नाही आहेत, ते तिकडे साक्षरता दिली जायची. अध्यात्माबद्दल बोललं जायचं. म्हणजे एक परिपूर्ण शिक्षण पद्धती होती. आणि इंग्रजांना वाटलं की बाबा ही जर सिस्टम ठेवली तर स्किल्ड गुलाम नाही मिळणार. तर आपण आजकाल खूप महागड्या शाळांमध्ये पोरं टाकतोय, महागड्या क्लासेसमध्ये पोरं टाकतोय. काय त्याच्यानंतर बाहेर पडल्यानंतर वापरातलं काय ज्ञान आहे? मी ग्रॅज्युएट मुलांना बघतो, 100 रुपये दिले आणि त्यांना म्हणलं की बाबा एवढे एवढे पैसे खर्च केले तर खाली किती राहिले, त्यांना ते गणित येत नाहीये. ग्रॅज्युएट झालाय का, तर वापरात जाऊन मार्केटमध्ये जाऊन कधी काही डील केलंच नाही. आई वडिलांनी पण म्हणलं लहान आहे लहान आहे, आता काय किती लहान. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. सो माझं सगळ्यांना विनंती राहील की पेपरात येणारं शिक्षण थोडं बास करा, वापरात येणारं शिक्षण घ्या. आणि आर्थिक दृष्टीनं म्हणाल तर ज्या अकाउंटचा बॅलन्स वाढवेल ते शिक्षण असणं गरजेचं आहे.